मित्रांनो, MX मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज सोन्यात असे बदल झाले जे बघून काही लोक नाचायला लागतील तर काही लोक रडायला लागतील. असं मी का म्हणत आहे? सोन्याचे भाव इतके का पलटले? रात्री नेमकं असा काय खेळ झाला की सोन्याच्या भावात एवढी मोठी चढ-उतार झाली? मित्रांनो, या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. सोबत 18, 22, 24 कॅरेट सोन्याचे, सोबतच चांदीचे ताजे भाव बघायचे आहेत. मात्र मित्रांनो, काही लोक नाचायला नक्कीच लागतील तर काही लोक रडायला लागतील. असं मी म्हणण्याच्या कारणामागचं काही गोष्टी तुम्हाला समजून घ्यावं लागतील. मित्रांनो, मागील 3 ते 4 दिवसात सोनं तोंडावर सातत्याने पडत आहे. म्हणजेच काय आपल्याला लक्षात येत आहे की सोन्याची अवकात इथे संपली होती आणि सोनं आता वापस यायला लागलेलं आहे. मात्र इतके काय बदल झाले सोन्यामध्ये की रातोरात सोन्याचे भाव चेंज झाले. ह्या गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमार्फत जाणून घ्यायच्या आहे. मात्र सुरुवात आपल्याला सोन्यापासून नाही तर चांदीपासून करायची आहे. मित्रांनो, ग्लोबल मार्केटला चांदीला इतकी डिमांड वाढली होती की चांदीचा वापर आपल्याला शेतीच्या अवजारांमध्ये, इतर बऱ्याच गोष्टींमध्ये चांदी वापरण्यात येत होती. म्हणजेच मोबाईल कंपनीजमध्ये, सौर पॅनलमध्ये, बाकी गोष्टींमध्ये, शेतीच्या अवजारांमध्ये यासोबतच आपल्याला ऑटोमेशन क्षेत्रात सुद्धा चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात पाहायला भेटत होता. म्हणून चांदीच्या किमती ज्या आहेत तुम्ही विकत घेतल्या न घेतल्या तरी वाढताना आपल्याला पाहायला भेटत होत्या. आज मात्र चांदीची किंमत आज 2,85,000 वर गेलेली आहे. म्हणजेच 285 रुपये प्रति ग्रामवर भारतात जे आहे महाराष्ट्रात भेटते. तर मात्र आपल्याला 2850 रुपये प्रति तोळ्यावर चांदी भेटते. तर 28,500 रुपये प्रति 10 तोळे चांदी आपल्याला महाराष्ट्रात भेटते. चांदीच्या किमती 4,50,000 वर गेलेल्या होत्या. त्यातून 2,85,000 जर काढली तर हे 15 आणि ते 1.5-2 लाखांनी चांदी तोंडावर आजच्या दिवसापर्यंत पडल्याची आपल्याला पाहायला भेटते. त्याचं कारण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्यावरचा टेरिफचा निर्णय अमेरिकेने रद्द केलेले. रद्द म्हणजेच 50% वरचा टेरिफ 18% वर लावल्याने पहिली बाब ही आपल्याला समोर येते. दुसरी बाब म्हणजे सेन्सेक्सचा वाढता प्रभाव. लोकांनी सोन्यामध्ये इन्व्हेस्ट जरी करायचं ठरवलं असेल तरी काही गोष्टी अशा घडत आहेत जिथे सोन्याबाबत लोकांना शंका निर्माण होत आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना लक्षात येत आहे की सोनं व्होलॅटिलिटीचा मोठा भाग बनत आहे, चांदी व्होलॅटिलिटीचा मोठा भाग बनत आहे. आज आपण 60,000 इन्व्हेस्ट केले तर उद्या हे 5,000ही राहतील किंवा 6 लाखही होतील. त्यामुळे अनिश्चितता लोकांमध्ये येत आहे, भ्रम पसरत आहे. कारण सोन्या चांदीचे भाव अशा पद्धतीने वाढत गेल्यामुळे लोकांना भीतीचंही वातावरण निर्माण होत आहे. म्हणून काही लोक सोन्या चांदीच्या गोष्टीपासून लांब राहताना आपल्याला दिसतानाही पाहायला भेटत आहेत. म्हणून मित्रांनो, चांदीबाबतची ही जे काही गोष्टी घडत आहेत सोन्या चांदीच्या, त्याच एक ह्याचा भाग आहे. आता बघा मित्रांनो, चांदीसोबतच सोन्याचा 18 कॅरेटचा आजचा ताजा भाव. 18 कॅरेट शुद्ध सोनं जे आपल्याला बट्ट्याचं सोनं म्हणून ओळखलं जातं, जिथं आपल्याला प्युअर बट्टा लागतो. म्हणून आपल्याला हे काही प्युअर शुद्ध सोनं नसतं. 50, 60, 70% शुद्ध सोनं असतं. आज 1 ग्राम वजनी 18 कॅरेट 11,745 रुपयाला महाराष्ट्रामध्ये भेटतं. तर मात्र 8 ग्राम वजनी 18 कॅरेट शुद्ध सोनं 93,960 रुपयाला भेटतं. तर 10 ग्राम वजनी 18 कॅरेट शुद्ध सोनं म्हणजेच आपण त्याला 1 तोळा म्हणतो, ते 1,17,450ला भेटतं. 1,42,000 वर गेलेलं हायस्ट रेकॉर्डला 18 कॅरेट शुद्ध सोनं आज नाही म्हणलं तरी 25,000च्या घरात स्वस्त आपल्याला पाहायला भेटतं. हे आजचे 18 कॅरेट शुद्ध सोन्याचे ताजे भाव आजच्या दिवशी नमूद केलेले आहेत. मग मात्र 22 आणि 24 कॅरेटमध्ये असे किती बदल झाले, 22-24 कॅरेट सोनं असं कितीने उतरलं, हे सुद्धा आपल्याला आजच्या व्हिडिओमार्फत पाहायचं आहे. कारण 22-24 कॅरेटमध्ये सुद्धा काही बदल असे मोठ्या प्रमाणात घडले आहेत जे तुम्हाला आनंद देऊन जाऊ शकतात. आज 22 कॅरेट शुद्ध सोन्याचा ताजा भाव सांगण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, 22 कॅरेट शुद्ध सोनं पर्यायी 24 कॅरेट असतं. म्हणजेच आपल्याला जिथं 24 कॅरेट परवडत नाही तिथं 22 कॅरेट शुद्ध सोनं मानलं जातं. भलं 99.99 शुद्धतेचं सोनं नसेल, पण 90% तरी शुद्धतेचं सोनं 22 कॅरेट असतं. म्हणून 22 कॅरेटमध्ये आपल्याला सोन्याचे दागिने बनवण्यासाठी सगळ्यात मोठा वापर होताना आपल्याला पाहायला भेटतो. महाराष्ट्रात मराठी माणसांना सोन्याचे दागिने बनवायचा फार मोठा नाद आहे. त्यातच 22 कॅरेट शुद्ध सोनं त्यातलाच एक भाग आहे. 22 कॅरेट शुद्ध सोन्याचे आजचे भाव बघा. 1 ग्राम वजनी 22 कॅरेट शुद्धता सोनं 14,355 रुपयाला भेटतं.
तर मात्र 8 ग्राम मोजणी 22 कॅरेट शुद्ध सोनं 1,14,840 रुपयाला भेटतं. तर 10 ग्राम मोजणी 22 कॅरेट शुद्ध सोनं 1,43,550 रुपयाला भेटतं. हे 10 ग्राम मोजणी 22 कॅरेट शुद्ध सोन्याचे आजचे भाव आहेत. आपल्याला 10 ग्राम मोजनामागे किती रुपयाने स्वस्तता झाली? 10 ग्राम वजन म्हणजे 1 तोळा सोनं, जिथं आपल्याला लक्षात येतं की 1,78,000 वर 22 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव गेला. तिथून 1,43,000 वर भाव आला. म्हणजे बऱ्याच प्रमाणात 22 कॅरेट शुद्ध सोनं आपल्याला जवळपास 25-30 हजाराने स्वस्त पाहायला भेटतं आजच्या दिवसात. उद्याचा दिवस कसा येईल माहीत नाही, मात्र आज तरी 22 कॅरेट शुद्ध सोनं आपल्याला दारामध्ये स्वस्त पाहायला भेटतं. मग मात्र मित्रांनो, 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किती असे बदल झाले? 24 कॅरेट शुद्ध सोनं कितीने स्वस्त झालं? आजच्या दिवसात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे नेमके ताजे भाव किती आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, 24 कॅरेटमध्ये 99.99 शुद्धता असते. म्हणजेच आपल्याला सगळ्यात बिनबट्ट्याचं सोनं कोणतं असेल तर 24 कॅरेट शुद्ध सोनं असतं, जिथं आपल्याला पाटल्या, मोठ्या अंगठ्या आणि लॅकेट अशा पद्धतीच्या सोन्यांमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा समावेश असतो. आज 24 कॅरेट म्हणजे आपल्याला एक प्रकारचं 1,85,000 ते 87,000 वर गेलेलं सोनं किती रुपयांनी स्वस्त पाहायला भेटतं हे बघा. मात्र हे बदल आज एका दिवसात घडले नव्हते मित्रांनो. बऱ्याच दिवसांपासून सोन्यांमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग होत होती. जागतिक लेवलला सेफ हँड म्हणून सोनं वापरण्यात येत होतं आणि लोकांनी गुंतवणुकीसाठी सोन्याचा जास्त विचार केल्यामुळे सोनं 1,85,000ला गेलं. आज तुम्ही 6 महिन्याखालचा इतिहास काढून बघितला तर हे सोनं जवळपास 98,000 रुपये तोळा होतं. नंतर 1,85,000 6 महिन्यात वाढलं. आज बघा मित्रांनो, 24 कॅरेट शुद्ध सोन्याची नेमके महाराष्ट्रामधले ताजे भाव किती आहे? 1 ग्राम मोजणी 24 कॅरेट शुद्ध सोनं 15,660 रुपयाला भेटतं. तर मात्र 8 ग्राम मोजणी 24 कॅरेट शुद्ध सोनं 1,25,280 रुपयाला भेटतं. तर 10 ग्राम मोजणी शुद्ध सोनं 24 कॅरेट 1 तोळा 1,56,600 रुपयाला भेटतं. जिथं आपल्याला जवळपास 1,85,000 ते 1,56,000 म्हणजेच जवळपास नाही म्हणलं तरी 20 ते 25 हजाराची घट जी आहे किंवा जवळपास 30-29 हजाराची घट जी आहे एका म्हणजेच 2 ते 3 दिवसात पाहायला भेटते. ही घट जी आहे आपल्याला कमालीची स्वस्त करून जाते, कारण इतके दिवस सोनं महागत होतं. मात्र काही एका अंशानंतर सोनं आज स्वस्त व्हायला लागलं आणि ही घट जी आहे आपल्यासाठी एक सुखकारक असते. तोळ्यावाईज विचार करायचा झाला तर आपल्याला 18 कॅरेट 1 तोळा सोनं 1,17,450 रुपयाला आज महाराष्ट्रात भेटतं. 22 कॅरेट 1 तोळा सोनं आज 1,43,550 रुपयाला महाराष्ट्रात भेटतं. तर 24 कॅरेट 1 तोळा सोनं आज 1,56,600 रुपयाला महाराष्ट्रात भेटतं. इथे सोन्याचे भाव आजच्या दिवसात कमी जरी नोंदवले गेले असले तरी मित्रांनो, उद्याचा येणारा सोमवार आपल्याला कसा पद्धतीने रिॲक्ट करेल सांगता येत नाही. मात्र एक सुखकारक गोष्ट आपल्याला एवढ्यामध्ये कळली आहे की अमेरिकेतून आपल्याला 50% टेरिफचा निर्णय 18% आलेला आहे. 18%चा टेरिफ म्हणजे अमेरिकेकडून आपण जास्त करून सोनं आयात करतो, म्हणजेच अमेरिकेतूनच आपण सोनं जास्त करून मागवतो. त्यामुळे सोन्याचा भाव जे आहे अमेरिकेतून वाढल्यामुळे सोनं वाढलं होतं. आता जर टेरिफच कमी झाला तर मात्र सोन्याचे भाव ऑटोमॅटिक कमी होणार आणि मग मात्र याचा मोठा इम्पॅक्ट आपल्याला सोमवारच्या दिवशी दिसून येईल. कारण आता उद्या तर सुट्टी असणार. मग सोमवारी सोन्याचे भाव जवळपास आपल्याला कितीने पडताना दिसतील? म्हणजेच काय तर 10-20 हजाराची घट एका ठोक्यात होईल का? आणि यानंतर ज्याला लग्न सराईत मोठ्या प्रमाणात सोनं विकत घ्यायचं होतं त्याच्यासाठी ही पर्वणी ठरू शकेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. सोन्या चांदीच्या ताज्या भावासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन भाव बाजारात.